आलूचे चिप्स बनवताना ते लाल पिवळे पडतात का? किंवा मग ते कडेने काळे व्हायला लागतात आणि तेलात घातल्या घातल्या तर अगदी जळायला लागतात. चिप्स बनवताना आलू कुठला वापरायचा हे सुद्धा मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि बऱ्याचशा टिप्स आणि ट्रिक्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. परफेक्ट अशा आलूचे चिप्स बनवायसाठी व्हिडिओ पूर्ण बघावा. चला सुरुवात करूया. न तुरटी घालता न बेकिंग सोडा वापरता आपण आज वर्षभरासाठी स्टोर करण्यासाठी आलूचे चिप्स बघणार आहे. तर इथे बघा, त्यासाठी आपण असे आलू घ्यायचे. आलू हा नवीनच घ्यायचा. आता सध्या मार्केटमध्ये छान नवीन असे आलू येत आहे. आता नवीन आलू कसा ओळखायचा, तर त्याची वरची साल असतात ना, ती अगदी अशी पातळ असतात. तर असा घ्यायचा आणि अगदीच प्लेन नाही घ्यायचा, त्याला अशी थोडी थोडी माती लागलेली असली पाहिजे. याने काय होते, चिप्स आपला गोळ होत नाही. आलू जर जास्तच गोड असला ना तर काय होते, चिप्स आपले हे लाल पडायला लागतात. त्यामुळे काय करायचं, आलू निवडताना व्यवस्थित निवडून घ्यायचा. त्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं. तुम्ही नळाच्या खाली धुतलं तरीही चालेल. बघू शकता इथे डागलेला वगैरे आलू असला तो काढून टाकायचा. तर आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या चिप्सच्या खिसण्या येतात. तर इथे झिगझॅगवाली खिसणी येते, ही प्लेनवाली येते. तुम्ही कुठलीही खिसणी वापरू शकता. स्वच्छ धुतलेल्या आलूला आधी सोलून घ्यायचं. सोलताना बघू शकता छान असं त्याला सोलायचं. म्हणजे काय होते, हे वरची जी परत आहे ती पूर्ण निघाली पाहिजे. अगदीच पातळ सोलायचं नाही, म्हणजे त्याच्यावर थोडेफार डाग असे राहिले पाहिजे नाहीयेत. बघू शकता या पद्धतीने. आणि आलू सोलल्या सोलल्या हा पाण्यातच घालायचा. जर तुम्ही 2-3 मिनिटासाठी जरी आलू बाहेर ठेवला पाण्याच्या, तर तो लाल पडायला लागतो. लाल काळा असा वेगळा रंग येतो त्याला, आणि त्याने सुद्धा आपले चिप्स खराब होऊ शकतात. पाण्यात घालून 2-3 पाण्याने आलू धुवून घ्यायचे. 2 पाणी बदलायचे. तिसऱ्या पाण्यात त्याला ठेवून द्यायचं. नंतर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, बघू शकता, आणि खिसणीतून चिप्स खिसून घ्यायचे. चिप्स खिसल्यानंतर ते डायरेक्ट पाण्यामध्येच गेले पाहिजे. जर तुम्ही ते पाण्यामध्ये टाकले नाही तर ते काळे पडू शकतात. इथे बघू शकता. आता किसणीनुसार तुम्ही जाडे किंवा पातळ असे चिप्स बनवायचे. पण जाड चिप्स बनवणार ना, तर तो तळल्यानंतर पिवळा होतो, कारण तो जाड असतो आणि खायला सुद्धा अगदी छान लागत नाही, कुरकुरीत लागत नाही. म्हणून आलूची किसणी निवडताना बरोबर निवडून घ्यायची, म्हणजे ज्याने आलू आपला असा मीडियमच पडला पाहिजे. आणि अगदीच पातळ जर स्लाइस पडले ना, तर ते मग वाढल्यानंतर ज्या कपड्यावर आपण वाढवतो त्याला चिटकतात आणि तेलात घातल्या घातल्या अगदी जळायला लागतात. आता इथे बघा, काही मी तुम्हाला या झिगझॅगने सुद्धा करून दाखवते. तर तुम्हाला जो डिझाईन आवडेल त्यानुसार तुम्ही करायचं, किंवा जे तुमच्याकडे खिसणी आहे त्यानुसार करायचं. टिप्स फक्त सगळ्या फॉलो करायच्या, की आलू हा 2-3 वेळा धुवून घ्यायचा. किसल्यानंतरही आलू धुवून घ्यायचा, म्हणजे सोलल्यानंतर. आणि चिप्स किसल्यानंतर ते डायरेक्ट पाण्यामध्येच घालायचे. डिझाईन बघायची खूप छान येते. या झिगझॅग किसणीने चिप्स बनवायची एक पद्धत आहे बघा. आलू असा थोडासा फिरवावा लागतो, तर ती बनवताना आपल्याला समजतेच. तर इथे बघा, चिप्स बनल्यानंतरही आपल्याला 5 ते 6 पाण्याने धुवावं लागतो. स्वच्छ पाणी जोपर्यंत त्यातून निघणार नाही, पूर्ण स्टार्च आपल्याला चिप्स मधून काढून घ्यायचा आहे आलूचा, तरच आपले चिप्स पांढरे शुभ्र बनतील. नाहीतर थोडा जरी तुम्ही याच्यात कंजूशी केली, धुण्याचा कंटाळा केला, तर काय होणार, चिप्स हे लगेच काळे पडायला लागतात, पिवळे होतात, ते वेगळाच कलर येतो त्याला. तुम्हाला कळलं असेल मला जे काय म्हणायचं आहे ते. याच पद्धतीने आपण प्लेन चिप्स सुद्धा धुवून घेतले. बघू शकता, असं एकदम स्वच्छ पाणी आलं पाहिजे तिथपर्यंत आपल्याला हे चिप्स धुवून घ्यायचे आहेत. कारण आपण याच्यामध्ये तुरटीचा वापर अजिबातही करणार नाहीये. काही लोक चिप्स खिसून रात्री ठेवतात, रात्रभर त्याला तुरटीच्या पाण्यामध्ये घालतात, मग दुसऱ्या दिवशी ते करतात. तसं काहीच करायची गरज नाहीये. एकदम तुम्ही इन्स्टंट आलू आहे ना, ते किसा, स्वच्छ धुवा, चिप्स पाडा आणि लगेच ते 5-6 पाण्याने धुवून घ्या स्वच्छ, आणि लगेच चिप्स उकडायला ठेवा. उकडायला ठेवा म्हणजे आधी पाणी गरम करायचं, त्यात थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार, आणि त्याच्यात फक्त 2 मिनिटासाठी, मोजून 2 मिनिटासाठी तुम्ही घड्याळाच्या काठावर सेट करू शकता. आणि 2 मिनिटं आपल्याला गरम पाण्यामध्ये हे चिप्स असे उकडून घ्यायचे आहेत. बघू शकता. याला आपल्याला जास्तच गळू द्यायचं नाहीये, किंवा अगदी असं चिप्स तुटला पाहिजे असं नाहीये, किंवा मग अगदीच टाकला काढायचं नाहीये. परफेक्ट 2 मिनिटं तुम्ही हे चिप्स या पाण्यामध्ये उकडून घ्यायचे, आणि नंतर एखाद्या चाळणीमध्ये हे चिप्स काढून घ्यायचे आणि त्याच्यावरती थंड पाणी टाकायचं, म्हणजे ती जी कुकिंग प्रोसेस आहे ती थांबली पाहिजे.
आणि छान मस्त याला उन्हात वाढून घ्यायचा. चिप्सचा कलर बघू शकता तुम्ही, अजिबातही काळा पडलेला नाहीये, लाल पिवळा कुठलाच कलर याला येणार नाही. पांढरे शुभ्र चिप्स तुमचे अगदी वाळल्यानंतरही असेच दिसतील. तर छान आता आपण हे वाढून घेऊया. तर त्याच पद्धतीने बघा इथे आपण जे झिगझॅगचे चिप्स बनवले होते ना, ते सुद्धा उकडून घ्यायचे. याला तुम्हाला मोजून 2.5 मिनिटे लागतील, कारण हे थोडेसे जाड होतात. कारण किसणीचा फरक असतो. किसणी म्हणजेच तुम्ही त्याला साचा म्हणा, मशीन म्हणा चिप्स बनवायची. आता इथे बघा मी पूर्ण टेरेसवरती हे छान असं वाढून घेतलेलं आहे. मोठ्या चादरी हाथरल्या आणि त्याच्यावरती असे एक एक चिप्स वाढवायचे आपल्याला, एकावर एक चिप्स पडू द्यायचा नाही. आणि लगेच ते वाढवायला घ्यायचं. दिवसभर याला उन्हात ठेवायचं. एका दिवशी संध्याकाळपर्यंत तुमचे चिप्स छान प्रकारे वाढवल्या जातात. पण दुसऱ्या दिवशी त्याला परत 2 दिवसाचं ऊन द्यायचं, कारण हे आपण 12 महिन्यासाठी स्टोर करणार आहे. इथे बघा झिगझॅगचे चिप्स पण आपण छान वाढवलेले आहेत. आज ऊन खूप छान होतं, अगदी कडकडीत ऊन होतं, त्यामुळे माझे एका दिवसात चिप्स वाढलेत. बघू शकता मी त्या दिवशी संध्याकाळीच तुम्हाला दाखवत आहे. बघू शकता चिप्स अजिबातही पिवळे झाले नाहीये, अगदी पांढरे शुभ्र आपले चिप्स इथे बनून तयार आहेत. नाही आपण इथे तुरटी घातली, नाही सोडा घातला, तरी बघा आपले चिप्स किती छान पांढरे शुभ्र झालेले आहेत. आणि झिगझॅग वाले पण बघा काय मस्त डिझाईन आलेली आहे याच्यावरती. मस्तच. तुम्ही कुठल्याही आकारात चिप्स बनवू शकता. या पद्धतीने बनवा किंवा मग आपले प्लेन बनवा. प्लेन बनवायला सोपं जातं आणि हे थोडंसं कठीण जातं, पण तुम्हाला जर सवय असेल तर ते सुद्धा तुम्ही अगदी झटपट बनवू शकता. तेल इथे आपण मीडियम गरम करायचं, गॅसची फ्लेम लो करायची आणि छान मस्त चिप्स असे हे तळून घ्यायचे. बघू शकता तुम्ही तेलात घातल्या चिप्स काय मस्त फुलून आलेला आहे. असा अगदी कुरकुरीत चिप्स बनून तयार होतो. आणि कलर बघा तुम्ही, कलर अगदी पांढरा शुभ्र आलेला आहे. मी तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस तळून दाखवले, त्यामुळे थोडासा लाईटचा प्रॉब्लेम होते, पण तरीही कलर बघा तुम्ही कॅमेरामध्ये अगदी परफेक्ट आलेला आहे. चिप्स तळताना तेलाच्या टेम्परेचरवर सुद्धा लक्ष द्यायचं. अगदीच गरम तेलामध्ये जर तुम्ही चिप्स तळले तर ते लाल व्हायला लागतील, पटकन जळायला लागतील. तर मीडियम तेल गरम करायचं किंवा मग एकदा तेल गरम करून घ्यायचं, नंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि छान असे पटापट चिप्स तळून घ्यायचे. तर हे झिगझॅगवाले चिप्स बघा आपले काय मस्त दिसत आहेत, खूप परफेक्ट. आणि डिझाईन बघा काय मस्त आलेली आहे, अप्रतिम. तर याच्यावरती काय करू आपण, थोडंसं लाल तिखट आणि मीठ भरभरूया. आपल्याला आवडत असेल तर तुम्ही याच्यावर टमाटरची पावडर किंवा पुदिन्याची पावडर किंवा मग चाट मसाला सुद्धा घालू शकता. उपवासासाठी खात असाल तर नुसतं लाल तिखट आणि मीठ घालावं. परफेक्ट चिप्स बनून तयार होतात. तर या पद्धतीने तुम्ही आलूची चिप्स नक्की बनवून बघा. अजिबातही पिवळे वगैरे पडणार नाहीत. वाढल्यानंतरही अगदी पांढरे शुभ्र चिप्स बनवून तयार होतील. बिना तुरटी, बिना बेकिंग सोडा, बिना कुठला तामझाम करता आपण आज चिप्स बनवलेले आहेत. अगदी इन्स्टंट तुम्ही चिप्स बनवू शकता. काही ते तुरटीच्या पाण्यात वगैरे घालून ठेवायची गरज नाहीये. तुरटीचा वापर न करता आज आपण इथे पांढरे शुभ्र असे चिप्स बनवून तयार केलेत. चिप्स बनवताना घ्यावयाची काळजी म्हणजे आलू सोलल्यानंतर तो स्वच्छ 2 पाण्याने धुवायचा. चिप्स पाडल्यानंतर ते 5 ते 6 पाण्यांनी धुवायचं. पाणी बदलून बदलून धुवायचं, एवढीच अट लक्षात ठेवायची आणि परफेक्ट असे चिप्स बनवायचे. पद्धत जर आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.